स्वामी ओम मंडळी, मी प्राजक्ता सोळंके ठाकरे आज तुमच्यासमोर एक स्वामी अनुभव घेऊन आले आहे. बघा, जे कोणी स्वामीची मनोभावी भक्ती करतात त्यांना स्वामी काही चमत्कार दाखवतात, काही अनुभव स्वामींचे येत असतात. तसंच अनुभव मला देखील आला आहे, जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, माझी एक मैत्रीण आहे पुण्याची, स्वप्नाली. तर कोरोना काळात तिचे थोडे फॅमिली प्रॉब्लेम चालू होते. त्यावेळेस तिने मला स्वामींची सेवा विचारली आणि मी तिला ती सांगितली. त्या दिवसापासून ती मनोभावे स्वामींची भक्ती करते, स्वामींची नित्यसेवा करत होती. एक दिवस अचानक तिने आता मला मागे 8 दिवसापूर्वी स्वामींचे अक्कलकोटचे फोटो टाकले की मी आज अक्कलकोटला जाऊन आली. त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि मी तिला म्हटले की तू अक्कलकोटला जाऊन आलीस, मला कधी जायला भेटणार ग? कारण माझ्या धुळ्यापासून अक्कलकोट 550 किलोमीटर आहे, पण एवढ्या लांब मला कोण घेऊन जाणार? त्यावेळेस ती मला म्हटली की काहीच करू नको, तुझी जर मनापासून तुला जाण्याची इच्छा असेल तू स्वामींना फक्त सांग की स्वामी मला कधी बोलवणार अक्कलकोटला. अचानक अशी परिस्थिती निर्माण होते आणि आपल्याला जायला भेटतं. त्यावेळेस ती असं म्हटल्यावर मला थोडं वाटलं आणि मी पण म्हटले की चल, मी पण रोज नित्यसेवा झाल्यानंतर स्वामींना मुजरा केला आणि स्वामींना सांगू लागली की स्वामी मला कधी बोलवणार अक्कलकोटला. त्यावेळेस असे 3-4 दिवस मी स्वामींजवळ बोलले. त्याच वेळेस अचानक माझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना आम्ही दवाखान्यात नेलं, ECG वगैरे केला, तर थोडे डॉक्टर म्हणाले की प्रॉब्लेम आहे, तुम्ही एन्जिओग्राफी लवकरात लवकर करून घ्या. आणि 2 दिवसानंतरच गुरुवार होता आणि माझे मिस्टर म्हणत होते की आपण शुक्रवार शनिवारी वगैरे करूया. तर माझी इच्छा होती की गुरुवारीच करूया, कारण माझी स्वामींवर नितांत श्रद्धा आहे आणि रिपोर्ट नॉर्मलच येतील असं मला वाटत होतं. मी त्यांना गुरुवारीच करायला सांगितलं, त्यांच्याजवळ खूप हट्ट केला आणि आम्ही गुरुवारी ते एन्जिओग्राफी करायचं ठरवलं. सकाळी मी लवकर उठले गुरुवारी, स्वामींची माळ वगैरे जपले आणि माझ्या सासऱ्यांना त्या आपली रक्षा असते तिचं कपाळाला लावली, नमस्कार केला आणि मला असं मनापासून वाटत होतं की खरंच रिपोर्ट नॉर्मलच येतील. मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलं की तुम्ही स्वामींना मनापासून हात जोडून प्रार्थना करा असं. त्यांची एवढी भक्ती नाही स्वामींविषयी, पण मला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा मी त्यांना सांगत असते. त्यावेळेस ते जेव्हा दवाखान्यात घेऊन गेले एन्जिओग्राफीसाठी, त्यांना माझ्या सासऱ्यांना ॲडमिट केलं, त्यावेळेस माझ्या मिस्टरांना मनापासून थोडी भीती वाटली, कारण माझ्या सासूबाईंचं आत्ता 4 वर्षापूर्वीच बायपास झाला आहे. आता तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये असं त्यांना खूप वाटत होतं आणि त्यांनी त्यावेळेस गुरुवार असल्यामुळे आणि मी स्वामींची भक्ती करते त्यामुळे त्यांनाही वाटलं की खरंच स्वामींचा काही, खरंच मनापासून स्वामींचं त्यांनी प्रार्थना केली आणि सांगितलं की खरंच तुझं सत्व असेल तर माझ्या वडिलांचे रिपोर्ट नॉर्मल येतील आणि जर नॉर्मल आले तर मी 1 महिन्याच्या अक्कलकोटला भेट द्यायला येईल असं ते दवाखान्यात गेल्यावर त्यांनी असं त्यांच्याकडनं बोललं गेलं. आणि 1 तासानंतर रिपोर्ट आले आणि रिपोर्ट नॉर्मल आले. त्यांना खूप आनंद झाला, त्यांनी लगेच घरी फोन केला आणि आम्हालाही सांगितलं, आम्हालाही बरं वाटलं की रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून. आणि असंच घरी आल्यानंतर सायंकाळी त्यांनी मला सांगितलं की अगं, माझ्याकडनं असं बोललं गेलं की जर रिपोर्ट नॉर्मल आले तर मी 1 महिन्याच्या अक्कलकोटला भेट द्यायला येईल. त्यावेळेस मला खूप खूप मनापासून एक आनंद झाला आणि डोळ्यात पाणी पण आलं की अरे, मी तर यांच्याजवळ कधी व्यक्तही केलं नाही आणि आत्ताच 4 दिवसापूर्वी मी फक्त स्वामींना मुजरा करून सांगत होते की स्वामी मला कधी बोलवणार अक्कलकोटला. आता यांनी ठरवलं आहे तर मला नक्कीच जायला भेटणार असं मला मनापासून वाटू लागलं. आणि त्याच्यानंतर आम्ही 8 एक दिवसानंतर सासऱ्यांची तब्येत थोडी व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला जायचं ठरवलं आणि 25 तारखेला आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो आणि स्वामींची मनापासून प्रार्थना केली, स्वामींना मनापासून स्वामींना मुजरा केला आणि स्वामींचं दर्शन घेतलं. खरंच त्या दिवसापासून मला वाटू लागलं की अरे, आपण स्वामींचा तो एक चमत्कारच मला वाटला, कारण मी कधी कोणाजवळ ही गोष्ट व्यक्तही केली नाही, कधी कोणाजवळ मागितलंही नाही की मला, फक्त स्वामींजवळ मनापासून हात जोडून प्रार्थना केली की मला यायचं आहे आणि मला तुम्ही बोलवा म्हणून. आणि खरंच स्वामींनी बोलवलं. म्हणजेच स्वामी आपल्या भक्तांची प्रत्येक हाकेला हाक देत असतात आणि त्यांना खरंच, मला खरंच मनापासून वाटतं की स्वामींची मनोभावेने भक्ती केली तर स्वामी आपल्याला नक्कीच दर्शन देतात. माझा हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला तर तो माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून मला पाठवा. आणि असंच पुढील व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.